शिमला डे 2 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता आम्ही फ्रेश झालोय. मी आत्ताच अंघोळ वगैरे करून आउटफिट वगैरे चेंज केलाय. सो मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो कसा आहे. आणि थंडी तर खूप आहे इथं. बघू शकता. कपडे वगैरे खूप झालेत. वाव! आम्ही चाललोय नाश्ता करायला. खाली चाललोय. नाश्ता करून मग आम्ही जाणार आहे कोणते तर काही पॉइंट्स आहेत तिथे फिरायला जाणार आम्ही. सो मी तुम्हाला ते पण एक्सप्लोर करणार आहे. आणि मला बोलायला थोडं जड जातंय कारण मला आतमध्ये टाळ्याला दात आहे. त्याच्यामुळे मला माझी जीभ लवकर फ्लेक्स करत नाही त्याच्यामुळे. सो आता आपण निघूया आणि तुम्हाला मी माझा आउटफिट चेक देतो. काल द्यायचा राहून गेला, आज देतो परत. नाश्ता करायला आलो मी आता. पराठा आहे नाश्त्याला. चहा भारी आहे ना. नाश्ता वगैरे झालाय आणि आता मी चाललोय खाली. माझ्याकडे एवढं सामान आहे. होडी आणि जॅकेट घेतलंय मी. थंडी वाजली तर नंतर कव्हर करायला इझी होईल. सो आपण जाऊया पॉइंटला फिरायला जायचं आपल्याला. चला सर्व आम्ही इथं स्टे केलाय. सॉरी इथं हे हॉटेल आहे प्रिन्स रेसिडेन्सी. आणि आता आम्ही चालत चाललोय. गाडी येते पाठीमागून. सो बघूया आता आपण कोणते पण. मला आज आहे ना फॉर्मल वेअर करायचं होतं, पण ते काय आलं त्या थंडीमुळे मला काहीच करता येणार नाही. अरे माझे फॉर्मल आउटफिट्स असेच ना ते लगेच थंड पडतात आणि बॉडी फिटिंग असतात ना त्याच्यामुळे. सो तर हेच ठीक आहे सध्या तरी. तुम्हाला आउटफिट तुम्हाला असं पण मी दाखवलं आहे. तसं मी हुडी वगैरे कॅरी केली सोबत. सो बघू आपण जागा आता. आणि इकडे असा व्ह्यू पाणी. अरे अरे इथं व्ह्यूच येत नाही पण. गाईज आता आम्ही आलोय कुफरीला. आणि आता आमचं चाललंय इकडे सामान घ्यायचं चालू आहे सगळ्यांचं. सामान म्हणजे ॲक्सेसरीज, कॅब, सनग्लासेस. आणि मी आता मफलर घेतलं आहे. सो आता आपण बघूया इथे राईट्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. सो बघू कोणते आहेत काय पाठीमागं असेल. तर आम्ही आता इथून तिकीट्स घेतलेत कुफरीचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत जे राईड्स आहेत त्यासाठी. सो आता डन. 2000 per person. येस. सो आता आपण जाऊया. आणि थंडी खूप येतो. तर आता आम्ही चाललोय जीपने कुफरीला मेन वरती. आणि सीन काय आहे, थंडी एवढी आहे ना ग्लोव्ज वगैरे घातले. मी एकटा पुढे बसले, बाकी सगळे पाठी बसलेले आहेत. कारण की हे 7 सीटर आहे पण एकाला पुढे बसावं लागतं. सो जाऊया आता आपण. आणि मी तुम्हाला राईड्स ऍक्टिव्हिटीज पण करणार आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. आणि जीपमध्ये आम्ही जीपमध्ये जे हे असते ना टुरिस्ट वाली वगैरे. आता आम्ही फागू फार्मला पोहोचलो आहे आणि तुम्हाला तुम्ही व्ह्यू दाखवतो. चष्मा काढतो आता लय हाटला. तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि इथून व्ह्यू असा आहे की काय आलं माहिती आहे का सीन आमच्यासोबत. हे कोणतं होतं, ग्रीन व्हॅली ना, काय होतं ते कुठलं ते झाडांचं ते होतं ना ते, सॉरी आता माहिती नाव काय घेतलं. स्टेप फार्म. तिथं आम्हाला वाटलं ग्रीन असेल ग्रास वगैरे, पण बघू शकतो पूर्ण सुकून गेले शेती. आणि एक हे ह्याचं नाव काय होतं मला काहीच माहित नाही. हा हे फागू फार्म होते हे बघू शकता. फोटो मध्ये वेगळं भारी, एवढं भारी वाटत होतं ना इथून असे मनी वेस्ट. सो आता काही करूच नाही शकत आपण. पे केले करावं लागेल आपल्याला. थकलो आम्ही आता चालून.
आता हे मंदिर मध्ये चाललो आम्ही. मंदिर कोणतं माहित नाही मला. बघू आपण वर जाऊन. वा. तर काय आम्ही थकलोय आता चालून चालून. आणि मेन पुढे आम्हीच आहे दोघं जण, यश आणि मी. इथून आम्हाला 360 व्ह्यू भेटणार बघायला. यश चाललंय पोरीच्या मागं मागं. आहे ना यश? चाललंय पोरीच्या मागं मागं. चलो ऊपर जाके दिखाते. तर आता मी पोहोचलोय. हे देशू काली माता मंदिर टेम्पल आहे. आणि इथून आम्हाला 360 व्ह्यू 360 डिग्री असं मला पाहायला मिळतोय. God is not taking us seriously, so we can. काय आता आम्ही चाललोय खाली. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून झालेले. मंदिर खूप मस्त आहे आणि मला मूड ऑफ होतोय, झोप नाही, पिंपल्स टॅन झालोय त्याच्यामुळे. जाऊ दे आता, काय करू शकत नाही आपण. आपण एन्जॉय करून घेऊ. टॅन रूम आपण नंतर करू. सो चला आपण आता खाली जाऊया. आपल्याला अजून दुसऱ्या प्लेसला पण जायचं आहे. आता मेन आहे ॲक्टिव्हिटीज आहेत, राईड्स आहेत, ते झिपलाईन वगैरे खूप काय काय आहे. सो चलो. तर काय जातं आम्ही चाललो खाली. आणि आता आलाय पाऊस. तर काय सांगू, पावसाचं पाणी पण थंड आहे. पावसाचं पाणी पण थंड आहे. अरे पण हे लय थंड आहे. पाऊस पडतो. गरम पाण्याचा पाऊस पडायला पाहिजे. सो आता आपण जाऊया खाली. आपल्याला आपली गाडी येणार आहे पिकअपला. सो आपण भेटू थोड्याच वेळात. गाडीमध्ये बसलोय. मला गाडी पिकला आलेली आहे. बाकी सर्व बसत आहे. आणि आता आम्ही सेकंड लोकेशन चाललोय. न्यू लोकेशन जिथे ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. बहुतेक ऍपल गार्डन वगैरे खूप काही असं आहे. सो मी एकटाच बोलतो मी. तर गाईस आता आम्ही आलोय कुफरी फार्म वरती. आता इथून हॉर्स राईड होणार आहे. सो आता आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि मग हॉर्स रायडिंग. चलो मिळते हॉर्स पे सुद्धा. तर काय आता आम्ही चाललोय हॉर्सवरती बसून घोड्यावर. आणि आमची अशी फाटून हातात आलेली आहे. हे लागलं घाबरायला पाठीमागे सगळे जण. आणि फ्रंटला मी आहे. So, थक गया है, थक गया. आणि अशा अर्थाने माझी खूप लागलेली आहे. यश कसं वाटतंय? आणि हा इकडे फेटून चालतो ना, म्हणून आम्हाला थोडा त्रास होतोय. कशाला घुसायचं इकडं? अरे यार ओव्हरटेक करत आहे भाई. ओरडू नका रे, ओरडू नका. ओरडले की ते पळणार, धावणार ते. ए अरे बाबा, ओव्हरटेक का करते मला समजत नाही भाई. त्याला माझ्या पुढे जायचं ओव्हरटेक करायचं. सांगतो सीन काय. मी आणि यश ज्या घोड्यावर बसलोय ते दोघं फ्रेंड आहेत म्हणून ते दोघं सोबत चाललेत. आणि पाठीमागे जे दोन घोडे आहेत ते घोडे एकमेकांचे फ्रेंड आहेत म्हणून ते दोघं सोबत चाललेत. असं सीन आहे. हा थांबला की तो थांबतो, तो थांबला की हा थांबतो, असा विषय. आणि पाठीमागचे थांबले की दोघं पण थांबतात, असा विषय. बापरे. अरे हा घोडा का डायरेक्ट चुम्माच घ्यायला पळतोय माझा, बघ ना. ए बाबा, ह्याचाच आवाज डेंजर आहे. तेच तर म्हणून तर घाबरलो होतो मगाशी. चलो तर काय जातो आम्ही फायनली उतरलोय. आणि आमची कपाळात आलेत आमच्या. येणार आहे तू. टोपी कुठे ठेवली? टोपी कुठे ठेवली? अरे बॅगेत. सो आता आपल्याला पुढे चालत जायचंय. तिथून परत इथे यायचंय. परत जाताना रिटर्न हॉर्स रायडिंग असणार आहे. जाताना जास्त आणि थंडी जास्त येते यार खरंच. खूप जास्त. सो फोन पण द्या. मजा आली, पण छान होता एक्सपिरियन्स. इथं असं आहे. काय सुद्धा नाही. अच्छा हा, झूम हे करून काढ. कुठे गेला तू पळाल. चला गाईज आता आमचं झालेलं आहे. म्हणजे आमचं झालं म्हणजे काय, फॉरेस्ट फिरून झालेलं आहे. आता आम्ही चालू परत हॉर्स रायडिंग. चलो अभी फिर से घोड़े की सवारी होगी. डोकं दुखायला माझा.
आता आम्ही चालू दुसऱ्या लोकेशनला. मला आउटफिट चेंज करायचं पण काय आउटफिट चेंजला स्पॉट नाहीये असा विषय वाटला. आता आम्ही चाललोय ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज साठी आम्ही चाललो आहोत. खूप थकलोय खूप वाट लागली चेहऱ्याची बॉडी खूप पेन होते. चला आता आम्ही आलो ऍक्टिव्हिटीज करायला बघू शकता. जे प्लॅनिंग वगैरे खूप काही काय आहे बघूया आपण. तसं व्ह्यू भारी येतो पण सीन काय आहे कॅमेराचा विषय होतोय की कॅमेरा क्वालिटी देत नाही नेट कारण की ते खूप डल आहे क्लायमेट त्याच्यामुळे. आणि मी कॅप वगैरे घालून कंटिन्यू आहे चालू रिव्हर्स बंजिंग करायला तर तुम्हाला दाखवतो. आणि फाटून हातात आलेले लय आवडलं वाटतं उतरून झाले. चला आता लवकर जाऊ. परफेक्ट सैल सैल करत जा तुला जसं ऍडजस्ट. अरे मला ट्रायल नव्हतं का? ट्रायलच आहे. अरे बापरे मला तिथपर्यंत ट्रायल नाही भाई. 1 2 3 उभा धर ना सोनू. उभा धर ना मोबाईल. ठीक आहे. अरे हँडल पेती काटली मला. किती वर गेलं तू? एकटीचा लय वरती इसका गया नाही ऊपर. मी तेच म्हणलं वेट जाता है. दादा तर आता आम्ही आलो आहोत झिपलाईन साठी बघू शकता. ते भारी होतं फक्त खाली होतं माहिती खाली येताना ना पोटात वेगळं होत होतं. आणि मी आता खूप घाबरलोय त्याच्यामुळे अंतर तरी खूप सुटले बॉडी कारण त्या थंडीमुळे बॉडी पण खूप अशी झाली. जाऊ द्या सोडून द्या जास्त बोलू पण नाही शकत. हा सो गाइस आता आम्ही चाललो. कैसा लगा? अभी भी हाथ पैर ठंडे पड़े. झिपलाईन आणि फाटून हातात तिथे फाटून हातात आली जेव्हा आम्हाला कोई दिक्कत नहीं. यश पण सिर्फ इधर पकड़. और पार सेम टेबल है वहाँ पे थोड़े पैर ऊपर कर लेना. चलेगा ठीक है बैठो. नेक्स्ट स्टेज सीधे कर. कंफर्टेबल सीधी ओके. ठीक है. हाँ रेडी सर. हाँ 1 2 एंड मजे तो आ रहे भैया. आले अरे तुझ्याकडे आहे बॅगा. मजा आली. चला आता खाली. सो काय चला आता आम्ही चाललो हॉरर हाऊसला चाललो आम्ही. हॉरर हाऊस हे बघू शकता. So, चला आता बघा स्टार्टिंगच अशी झाली. ए ऐका चला ए ये चला चला. अरे काय लावला टाइमपास. चला चला तुम्ही आत नाही चला. ए चल तू किती टाइमपास करतोय. चल चल आई हाय ब्रो. चला कोण पकडून ओ भाई इंडी. ए आई शपथ टॉस लाव ना खाली फक्त. टॉस लाव खाली रस्ता आहे का नाही माहित नाही आपल्याला. रस्ता दिसत नाही ना. तुम्ही टॉस लावा. चला 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 चला.
भेंडी इकडे काहीच नाही, लाईट नाही इकडे, लाईट लावा. लाईट लाव. आईच्या काहीतरी वाचते बघ इथं. ए तुझ्या इकडे ये. जा बरं टॉटल पुढे जा. चल 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 मलाच बरं पाठवलं यांनी. चल चल हे खाली काय आहे? बाई एकच माझं इथं भेंडी आईची गाव बापरे हे काय भरत आहे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. जे स्टॉट लाव इकडं. दिसत नाही ना टॉर्च लाव रे टॉर्च लाव. हे काय आईच्या गावात येले बॅक करत इकडे इकडे जाऊ इकडे लाईट लावत इकडे लाव रे. इकडे ये. बापरे. आता आम्ही आलोय मॉल रोडला आणि मी झोपलो होतो. मला वॉमिटिंगचा त्रास होतो म्हणून मॉल रोडवर दाखवतो मी. खरंच खूप झोप आली मला आता. आता आम्ही आलोय मॉल रोडला आणि खूप भारी वाटते कारण की हा मॉल रोड भारी आहे, मस्त आहे. आपल्या इथं पुण्यामध्ये कसं FCFS आहे तसंच पण इथं थोडस वेगळं आहे. शिस्त आहे, अजून स्वच्छ आहे, क्लीन आहे. तुम्हाला दाखवतो मी. आम्ही जमलोय चाय प्यायला. चाय घेते, चॉकलेट वाली पण चाय भेटते इथं. त्यामुळे आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे मला एवढं माहिती आहे. मी ब्लॉगचा एंड करेल लवकरच. त्याच्यात आम्ही चाललोय आमच्या गाडीजवळ चाललोय आणि थंडीने आमची वाट लागली आणि एवढे सर्वजण आम्ही. सो आता आपण जाऊया आपला ब्लॉग इथे. गाईज खूप थकलोय आम्ही, खूप म्हणजे एवढे थकलोय की काही विचारू पण नाही शकत, सांगू पण नाही शकत. आणि आता सीन काय आलाय, आम्हाला जाऊन जेवण करायचंय, जेवण करून झोपायचंय. सकाळी आम्हाला 4 वाजता उठून परत मनालीला जायला निघायचंय. आता बघू काय होतं. अरे अरे चालला इकडून चाललं. कुठं जायचं आज जायचं. सो बघू आपण आता काय होतंय. जाऊन खाऊन पिऊन झोपायचं म्हणलं तर आपली वाट लागणार आहे. म्हणजे काय आता आम्ही आलोय रूम वरती, तर जेवण करणार आहे, झोपणार आहे फ्रेश वगैरे. मावशींनी आलोय खाली. सो आता आम्ही जेवण करतो.